हे सगळं तुमच्यामुळे झालंय, तुमच्या दोघांमुळे. देव भलं करो तुमचं. पुढच्या जन्मी ना माझ्या पोटी तुझ्यासारखी मुलगी जन्माला येऊ दे जान्हवी. बायको होण्याचं स्वप्न या जन्मी पूर्ण झालं. आता आई होण्याचं स्वप्न पुढच्या जन्मात पूर्ण करेन मी. मला काही घाई नाहीये. बरं चल, झोप आता तू. ताई आणि वहिनी बसलेत माझ्या रूम मध्ये, माझी बॅग आवरतायत, भरतायत. ताई पण आता खुश आहे ग. जान्हवी, काय झालं बाळा? नाही, काही नाही. काही टेन्शन आहे का? टेन्शन नाही हो. छे मला हो खूप झोप आली आता, म्हणून बाकी काही नाही. हो ना. अगं आणि श्री कुठे? हा, तो जरा बाहेर गेलाय आता. हा ऍक्च्युली अहो माझं एक औषध संपलं, ते आणायला गेलाय. हो का? गडबडीमध्ये राहून गेलं असेल ना. हो ना, तेच तर. बरं, तू झोप आता. दमल्यासारखी दिसतेस तू. झोप छान. मला काय एक्साइटमेंटमुळे झोप लागणारच नाहीये. अगं हे पप्पू बघ ना, फोनच उचलत नाहीये. काय झालं काय माहिती. बरं ते जाऊ देत, तू झोप आता. गुड नाईट. गुड नाईट सरू मावशी. ती झोप. चिडलायस का रे माझ्यावर? मग बोलत का नाही माझ्या संग? तसं काही नाहीये सुनीता. जान्हवी ताईचं अजून डोक्यात आहे का ते तुझ्या? तुझ्या डोक्यात असेल, माझ्या नाही. श्री, काय? बस 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 बस, सगळं ठीक आहे, बस. म्हणजे लग्न होतंय. अरे पण मग त्यांनी काय एवढ्या रात्री बोलावलं होतं? ते आता काही फार महत्वाचं नाहीये. श्री, काही प्रॉब्लेम आहे का? होता म्हणजे प्रॉब्लेम होता, आता नाहीये. तुझा चेहरा का असा दिसतोय? अगं मी जरा थकलोय, बाकी काय नाही. मला प्लीज खरं खरं सांगशील काय ते? अगं काय सांगू. त्यांनी का बोलावलं होतं तुला श्री? त्यांच्या मित्राचा जरा प्रॉब्लेम झाला होता. मित्राचा? हा, ते 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 लग्नाला येणार होते ना, त्यांचा. हा, मग नका येऊ असं म्हणालो मी त्यांना. श्री, तू का नको म्हणाला असशील? सरू मावशीचं लग्न होतं हे पुरेसं नाहीये का आपल्यासाठी? आणि बाकी सगळं सोड ना तू आता. बघ मी खूप दमलोय आता. उद्या लवकर उठायचंय. लपवतोयस का तू काही माझ्यापासून? अगं काय लपवणार आहे मी तुझ्यापासून? तुझ्यासाठी फार महत्वाच्या नसलेल्या गोष्टी मी तुला सांगत नाही ना, त्यातलीच ही गोष्ट असं समज. हा? अरे नाही ऐक, आणि मला आता फार काही विचारू नकोस. मला फटीग आलाय. एकदा
सुनीताचं लग्न पार पडू दे आता. चल मी आलोच. हॅलो. हा पप्पा कुठे आहात तुम्ही? अहो तुम्हाला लवकर यायला सांगितलं होतं ना मी. तरी मम्मीला सांगितलं होतं रातच्याला समधी तयारी करून ठेव. अहो या लवकर आता बिगी बिगी. हा काय ग पप्पांना काय सारखा फोन करतेयस? रिक्षा चालवत असतील ना ते. अहो बाबा रातच्यालाच मम्मीला सांगून ठेवलं होतं की साड्या समध्या काढून ठेव म्हणून. साडीचं काय एवढं? ते ताईच्या इकडे लग्न आहे ना, तर आईने सांगितलं की ड्रेस नाही घालायचा, साडी घालायची म्हणून. आणि माझ्याकडे समध्या साध्याच साड्या आहेत म्हणून रातच्यालाच मम्मीला सांगितलं होतं समध्या साड्या काढून ठेव, नाहीतर मी आज गेले असते. अगं मग कलाची एखादी नेस ना तू. अहो माझ्याकडे कुठे आहेत एवढ्या साड्या? आणि ह्या आजकालच्या मुली, त्यांना काही माझ्या साड्या आवडणार आहेत का? माझ्या आपल्या जुन्या पद्धतीच्या साड्या. तिच्या आईच्या असतील की साड्या, म्हणजे तिला सवयी असेल ना आईच्या साड्यांची, त्यांच्यातलीच एखादी नेसू देत ना. आणि माझ्याकडे काय 2-4 साड्याच आहेत. त्यात तिने लग्नात काहीतरी सांडलवण केली की मग मी काय करू? आणि माझ्या साड्या काही तिला आवडणार नाहीत. काय ग सुनीता? तुला द्यायची नाही ते सांग ना. अहो असं काय करताय? हो साड्या म्हणजे काय मोठी इस्टेट आहे का? काय अगदी तिजोरीत ठेवल्यात का मी? बघ बाई बघ, तुला कुठली साडी हवी असेल ना ती बघ आणि नेस तू. हा येऊ का साहेब? अरे या 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 बाबा आले. तुमचे हे घे. अगं पाणी देते ना. अहो नाही, घाय आहे जरा. नंतर येईन की मी. आता निघतो. आई साहेब बरे आहेत ना? हो मला काय धाड भरलीये? बरी आहे. चहा तरी घ्या थोडा. या बसा बसा. अहो नग, तिकडं पॅसेंजर आहे रिक्षात, ओरडतील ते. नंतर येईन की सावकाश. सुनती बघ, 5-6 लुगडे दिलेत तुझ्या मम्मीनं. हा हा बघते मी. बरं साहेब, येतो मी. बर या. सावकाशीने या पुढल्या वेळी. वय वय वय. फार घाई येईल की केली साहेब. सावकाश येईल. बरं आई साहेब, येतो बरं का? या या. सावकाश दा. हा हा, जातो जातो. अगं सुनीता, तू अजून इथेच आहेस? लवकर आवर ना प्लीज, ऑलरेडी उशीर झाला. नाहीतर मी पुढे होतो, मग नंतर मला सांगू नको. पिंटे अरे काय बोलतोय? 7 साड्या आल्यात तिच्या. जा ग बाळा जा, तू तयार हो. तो थांबेल. थोडा उशीर झाला तर काही बिघडत नाही. बिघडत कसं नाही म्हणता तुम्ही? अहो मुहूर्ताला वेळेवर नको का जायला? हा? तसं मी पण आता जरा बरी आहे. मी पण गेले असते खरं तर. हो हो. चल मग, डॉक्टरांनी सांगितलेले व्यायाम करूया. चल चल. अहो बरी म्हणजे काय पटकन अगदी तेवढी बरी नाही हो. नाहीयेस ना बरी. मग लगेच लग्नाला जायला नको. बस घरात हरी हरी करत. निघाली लग्नाला. अच्छा करत राहिला नुसता अगदी. काय दुर्बुद्धी सुचली मला आणि नेमकी कालच अंथरूण धरलं. सरू मावशीलाही हाच मुहूर्त धरायचा होता काय? जरा 4-5 दिवसानंतरचा धरला असता तर काय आभाळ कोसळलं असतं का? हा गुरुजी फुलं. अजून काय हवंय का? नाही. सांभाळून. हो गुरुजी चहा. हो मी पाठवलंय तुम्हाला. होय हो चालेल, मी तुम्हाला फोटो पाठवतो.
वहिनी हा भाऊजी. शरद जाम वैतागली आहे. का हो, नाही जमत आहे तिला? नाही म्हणजे सगळं अगदी अचानक ठरलं ना. अहो पण म्हणजे येत आहेत ना त्या. हा म्हणजे फ्लाईट्स तर सगळ्या फुल आहेत. ट्रेनचंही तिकीट मिळत नाही म्हणाली. सरूशी बोलली होती पण प्रयत्न करते म्हणाली यायचा. कंटाळली येते आता. पण मी पण काही फार आग्रह धरला नाही ये म्हणून. म्हटलं एकदाच काय ती कामाची हौस तिची फिटू देत सगळी. कामासाठीच गेली आहे ना ती, मजा करायला नाही गेली. हो पण आता फिटलेली दिसते हौस. रडायला लागली फोनवर. का? म्हणजे मी तिला म्हटलं की तूच ठरव ना काय यायचं की नाही ते. काय हो भाऊजी, तुम्हाला म्हणाली बघा तुम्ही म्हणत पण नाहीत की परत ये म्हणून. आता मी म्हटलं मी जर परत ये म्हटलं तर हिला वाटणार बघा बायकोला स्वातंत्र्य पण देत नाही. मग म्हणायचंच ना ये परत म्हणून. आता बास झालं शरीचं. यांनाही सांगितलंय मी परत या म्हणून. मी शरीला फोन करते आणि सांगते ये म्हणून. मी पण करणार आहे फोन. हो कर ग. मी तर ऑलरेडी केलाय. आलायत का? आलो आलो. पाहुणे आले चला. आरतीचं ताट आणि या पाणी. पटकन. नमस्कार नमस्कार. या. या या. अहो नाही पाणी पाणी. दे मी देतो. झालंस? घ्या चहा घ्या. हो हा काय हो? बोलावलं नाही हा देवाला. आमच्या पप्पूचा मेला एकच मित्र होता, तोही वगळला. एकूण आम्ही 6 जण होतो, तो गळाल्यामुळे 5च राहिलो. कोण मित्र? आहे चांगला मुलगा आहे. 15-20 वर्षापासून आमच्या पप्पूशी दोस्ती आहे त्याची. एकाच कंपनीत काम करतात. असतो आमच्याकडे अधनं-मधनं जेवाय खायला असतो. कोण नाही त्याला, आई वडील नाही, बायको सोडून गेलीये. एवढे जीवाभावाचे पण ऐनवेळी सांगितलं ना येत नाही म्हणून. आणि पठ्ठ्याने फोन केला बरं का. म्हणजे समोर असताना तर त्याला मी खेचतच आणला असता. त्याच्यामुळे हे सगळं घडतंय आणि तोच नाही. आमच्या हिला देवधर्मात जरा जास्तच सोवळं ओवळं. अहो परवा तर हिने वरदक्षिणेसाठी हट्ट धरला होता. मग शेवटी त्याने बोलून बोलून हिचं मन बळवलं. आता देवधर्म नको का करायला, सोळवळ करायला पाहिजे ना. माझ्या घरी तर खूप करतात, पण ह्यांच्या घरी ह्यांच्या आईला काही माहित नव्हतं. मी आले आणि यांच्या आईला शिकवलं, चांगलं वळण लावलं. म्हणून आमच्या मुलाचं लग्न होत नव्हतं. सगळीकडनं नकार. बाबा जरा शांत होता का? आता घाई आहेत ते आपले.
त्यांच्याशी कशाला खोटं बोलायचं काय हो जरा गप्प बसाल का बाबा प्लीज हो. आता कमी झालंय हो सगळं. पोराच्या सुखापुढे आता आपल्याला काही नाही. हो तुमच्यापुढे कोणाचं काय चालतंय. तो देव मात्र अगदी देव माणूस ठरला. त्याच्यामुळेच तर लग्न जमलं. नाहीतर आमचा पप्पू एवढी वर्ष अडूनच बसला होता. आता या वयात का होईना पण पोराच्या डोक्यावर अक्षता पडतायत ना, मग गप्प बसा. पण घरात मी गप्प बसतो ना. मग इथे पण गप्प बसा. अरे काय चाललंय तुमचं. तुमचं म्हणजे ना तुमच्या आईसारखं आहे. एकदा बडबडायला लागले की चालूच. हं? तुझ्या पुढे मी कधी बोलतो का ग. वा, आई बाबा काय चाललंय तुमचं. आपण आपल्या घरी आहोत का. जरा शांत बसा ना, भांडू नका. अरे मी तुम्हाला घरीच बजावलं होतं ना. हं? सॉरी सॉरी सॉरी. घरी चला मग दाखवते. हं? वरागडची सगळी मंडळी आली का? हो हो एक मिनिट हा. 1 2 3 आपली 6 माणसं ना. हो देव कॅन्सल झाला ना. मग 6 वाजा 1 किती. 5. 1 2 3 4. हो हो आली आली सगळी माणसं आली. जावई बापू आलेत ना. तुमच्या बाजूलाच बसलोय. हात खाली करा खाली करा. आली आली सगळी माणसं आली आमची. चला बघ मोजाला घेऊन या. बघू किती सुंदर दिसतेस. तूच तर केलंयस मला एवढं सुंदर. नाही हा, तू मुळातच सुंदर आहेस. अगं पण तूच तयार केलंयस ना मला इतकं छान. बरं थांब, दृष्ट नको लागायला. एक कानामागे ना काळा डॉट लावूया. काहीतरीच काय, लहान आहे का मी आता. अगं लहान आहेस म्हणून नाही, दृष्ट लागू नये म्हणून असतं ते. काहीतरीच असतं. हा सरू मावशी, अहो किती छान दिसताय तुम्ही. बघ मी म्हटलं होतं ना देवीमुळे. बरं, पाहुणे आलेत. हा आले का. हे ग असं धडधडायला लागलं ग मला. असंच होतं लग्नात. हो मलाही झालं होतं. अगं असं काय बघतायत एक मिनिट तुम्ही. माझंही लग्न झालंय. आम्ही एकत्र राहत नाही म्हणून काय झालं. बरं सरू ऐक, नीट संसार कर. मी केल्या त्या चुका तू करू नकोस. संसारात ना क्षमा करावी लागते. राग धरून बसलं ना की आयुष्यभर माणूस एकटा राहतो. आणि मग कितीही मनात आणलं ना तरी दुखावलेला माणूस परत नाही येत ना. ते रडत घालवलेले क्षण आपल्याला परत मिळतात. संसारात इगो नको हा आणूस. या इगोनीच नाश केला माझा. श्री जान्हवी सारखा संसार कर. हं? समजून घे, क्षमा कर, स्वतःलाही आणि नवऱ्यालाही. शेवटी आपण माणसं आहोत ग. प्रत्येक माणूस परफेक्ट कसा असू शकेल. चुका या होतातच ना. या चुकांना मागे टाकून संसार कर. प्रेमाची माणसं पुन्हा पुन्हा नाही मिळत आपल्याला. बघ माझं लेक्चर सुरू झालं. अगं ती म्हणाली ना पाहुणे आलेत, आपल्याला पटापट तयार व्हायला हवं. फायनल टचअप करूया. आरशा समोर बसतील. ए जान्हवी गजरे दे ना जरा. घेते. ये. सुनीता लवकर कर यार. हा आले.
बस काय ग अगं काय हे ध्यान हा अशी कशी काय साडी नेसतेस तू? काय तो काय पदर तरी बरोबर काढलायस का? बघ जरा, बघा कसं दिसतंय ते. कमाल आहे बाई तुझी. अगं साडी पण नीट नेसता येत नाही तुला? काय आईने काय साडी पण नेसायची शिकवली नाही तुला? कला पुरे आता. पुरे काय पुरे? हे बघा ना कसं ध्यान दिसतंय ते. आणि असं ध्यान जाणार लग्नाला, त्या एवढ्या गोखल्यांच्या लग्नात? हे बघ, तुला मदत करता येत नसेल ना तर निदान नावं तरी ठेवू नकोस तिला. अहो असं काय करताय? आता कपडे कसे घालायचे हे पण मीच शिकवू तिला. एवढी मोठी झाली, हिच्या वयात मला पिंट्या झाला होता आणि हिला धड साडीच नेसता येत नाही. तुम्ही निघा रे आता, निघा, उशीर होईल. बरं बरं, त्या मंदाला सांगितलंयस का? मी सांगेन. तुम्हाला काय हो? मला सगळं कळतं. बरोबर सांगेन मी काय करायचं ते. बरं लवकर ये ग घरी. हा म्हणजे संध्याकाळच्या स्वयंपाकाचं मी काही बघणार नाही, आधीच सांगून ठेवते. मी करेन. अहो काय तुम्ही, मी जे काही बोलेन त्याच्या विरोधातच बोलायचं ठरवलंय का तुम्ही? हा अशाने सासूचा धाक कसा राहील मग? सासूबद्दल धाक नाही, प्रेम वाटायला हवं तिला.